लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बसलेले आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे। आणि पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाने हेही उपोषणाला गेल्या 6 दिवसापासून बसलेले आहेत। तर सरकारच्या वतीनं काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 मंत्री महोदयांना वडीगोद्रीसाठी पाठवलं होतं। माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय अतुल सावे साहेब, माननीय उदय सामंत साहेब, आम्ही सकाळी तिथं जाऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। उपोषणकर्त्यांनी जी काही भूमिका मांडली होती ते सरकारच्या कानावरती घातली आणि पुण्याचं शिष्टमंडळ स्वतः 5-6 लोक इथं उपस्थित होते, वडीगोद्रीचे 5-6 लोक इथं या बैठकीसाठी उपस्थित होते। महत्वाचा जो विषय आहे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये, तर सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारकडे ओबीसी सर्व नेत्यांच्या वतीनं शिष्टमंडळाच्या वतीनं भूमिका ठामपणे मांडलेली आहे। सरकारच्या वतीनं सर्व पक्षीय बैठक घेऊन सविस्तर चर्चा झाल्याशिवाय याच्यावरती निर्णय होणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय आणि त्या चर्चेमध्ये उपोषणकर्ते सुद्धा उपस्थित असतील। ही बैठक शक्यतो 29 तारखेला होईल असं सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे। नंबर 1। नंबर 2, जे दाखले 9 महिन्यामध्ये दिलेले आहेत कुणबी दाखले, मग त्यामध्ये काही खाडाखोड करून बोगस दाखले सुद्धा दिलेले आहेत, ती बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं ह्या सगळ्या दाखल्यांची पडताळणी करण्याचा शब्द आता बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी या बैठकीमध्ये दिलेला आहे। तिसरा जो महत्वाचा विषय होता की 3 प्रकारचे दाखले लोक काढतायत, एसईबीसीचा, ईडब्ल्यूएसचा आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा। एकच माणूस 3 दाखले काढतोय। जी जाहिरात येईल ज्याच्यामध्ये मोठी संख्या असेल तर तो दाखला तिथं वापरला जातोय। ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं असं आदेश देण्यात आलेले आहेत की इथून पुढं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी देताना त्याला आधार कार्ड लिंक केलं जाईल, म्हणजे दुबार तिबार असं कुठलंही खोटं जात प्रमाणपत्र दिलं जाणार नाही। हा एक चांगला विषय सरकारच्या वतीने घेतला। ओबीसीच्या बाबतीमध्ये महामंडळाला निधी असेल, महाज्योतीला निधी असेल तर त्याचं प्रमाण फार कमी आहे। एससी, एसटी, ओबीसी आणि मराठा समाज, बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी यांना 300 कोटी तुम्ही देताय। आम्ही निदर्शनास बाब आणून दिली की आदिवासी जमातीची संख्या 7% आहे, 12% एससीची संख्या आहे, त्यांना तुम्ही 300 देता। मराठा समाजाला तुम्ही 300 कोटी देता आणि 54% ज्यांची लोकसंख्या या महाराष्ट्रात आहे त्यांना सुद्धा तुम्ही 300 कोटी देता। तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मग ते या संस्थांना असेल, बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी किंवा महामंडळ असेल तर या महामंडळाला निधी तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात दिला पाहिजे, म्हणजे महाज्योतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे। तर सरकारनं आता ती गोष्ट मान्य केलेली आहे। असे अनेक विषय चर्चेला आले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाच्या मुलांना 50 लाखापर्यंत कर्ज दिलं जात आहे आणि त्याचं व्याज सरकार भरतं, परंतु वसंतराव नाईक महामंडळाकडे अर्ज केल्यानंतर 2-2, 3-3 महिने त्या ओबीसीच्या मुलाला कर्ज मिळत नाही। तर आता आम्ही मागणी अशी केलेली आहे की आता महाराष्ट्रातील ओबीसीच्या योजना या मराठा समाजाला लागू केल्या होत्या। आता आमची मागणी अशी आहे की जे मराठा समाजाला दिलंय ते तुम्ही ओबीसीना द्या, म्हणजे ओबीसीला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल। तर दुसरा विषय असा आहे की सगळे सोयरे, आता या मीटिंगमध्ये चर्चेला विषय आला, काही मान्यवर मंडळींनी हा विषय समोर आणला की सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये काही लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि 27 तारखेला त्या बाबतीमध्ये सुनावणी आहे, म्हणजे मराठा समाजाची पण फसवणूक होऊ नये। मराठा समाजाला तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते तुम्ही कॉन्क्रीट द्या, ओबीसी समाजाची फसवणूक होऊ नये, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असे एक व्यवस्थितपणे चर्चा या बैठकीमध्ये झाली आणि आता सर्वपक्षीय बैठक होईल ना। या सगळ्या आंदोलनाचा काही लोक राजकीय फायदा उचलू पाहतायत, सगळेच येतील त्या बैठकीला, मराठा समाजाच्या नेतृत्वाने सगळे यावं। आम्ही त्यांना विनंती अशी केली की मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा तुम्ही या बैठकीला बोलवा, एकदा सविस्तर चर्चा या 29 तारखेच्या बैठकीमध्ये होईल आणि म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे तो सामाजिक सलोखा बिघडू नये, व्यवस्थितपणे पुढे जाता यावं अशा पद्धतीनं 29 तारखेची बैठक व्हावी आणि सरकारनं ते मान्य केलेलं आहे। सर्वपक्षीय बैठक बोलवून यातून आपण पुढे जाऊ। मनोज जरांगे म्हणतात केली आजची जी बैठक आहे ती कुठेतरी मॅनेज होती आणि
मराठा आरक्षण मिळूच नाही यासाठी या सगळ्या बैठकी होताना पाहायला मिळत आहेत। आणि बघा, मराठा समाजाला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, मराठा समाजाच्या मुलांचं सुद्धा नुकसान होता कामा नये। मराठा समाजानं सुद्धा हीच मागणी केली पाहिजे। गेल्या 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, एकदा तुमच्याही समोर लक्षात येईल की नेमकं चित्र काय आहे। आणि त्यामुळं मराठा समाजाच्या विरोधामध्ये कुठलीही भूमिका ओबीसी नेतृत्वाने या बैठकीमध्ये मांडलेली नाही। जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लागू नये, मराठा समाजाला जे 10% वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल कुणाचं कसलंही दुमत किंवा ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्याबाबत कुणीही विरोध केलेला नाही। हे बघा, आता जी व्यवस्थितपणे सविस्तर चर्चा झाली, उद्या 6 जबाबदार मंत्री सरकारच्या वतीनं या आंदोलनकर्त्याच्या दोन्हीकडे आता मंत्री महोदय जाणार आहेत त्या विषयामध्ये, आणि 29 तारखेला बैठक लावली आहे। त्यामुळे उद्या आंदोलनकर्ते जे आहेत आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, नवनाथ वाघमारे सर आणि इकडचे ऍडव्होकेट मंगेश ससाने साहेब पुण्याचे, यांची सविस्तर चर्चा करूनच पुढे जाईल। आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा हे जे शिष्टमंडळ आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि सगळे पंकजाताई होत्या, धनंजय मुंडे साहेब होते, हे सगळी लोक तिथं होती। त्यामुळे आता उद्या त्यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय काहीतरी होईल। पंकजाताईंनी पण सविस्तर भूमिका, जो सामाजिक सलोखा राज्यातला बिघडलेला आहे त्याबाबत ठाम भूमिका त्यांनी मांडली। भुजबळ साहेबांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत नेमकं काय घडतंय आणि कशा पद्धतीनं अन्याय होतोय ही भूमिका मांडली। सगळ्या लोकांनी व्यवस्थितपणे भूमिका मांडली, पण त्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधाला बसलेले आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे। आणि पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाने हेही उपोषणाला गेल्या 6 दिवसापासून बसलेले आहेत। तर सरकारच्या वतीनं काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 मंत्री महोदयांना वडीगोद्रीसाठी पाठवलं होतं। माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय अतुल सावे साहेब, माननीय उदय सामंत साहेब, आम्ही सकाळी तिथं जाऊन उपोषणकर्त्याशी चर्चा केली। उपोषणकर्त्यांनी जी काही भूमिका मांडली होती ते सरकारच्या कानावरती घातली, आणि पुण्याचं शिष्टमंडळ स्वतः 5-6 लोक इथं उपस्थित होते, वडीगोद्रीचे 5-6 लोक इथं या बैठकीसाठी उपस्थित होते। महत्वाचा जो विषय आहे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये, तर सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारकडे ओबीसी सर्व नेत्यांच्या वतीनं शिष्टमंडळाच्या वतीनं भूमिका ठामपणे मांडलेली आहे। सरकारच्या वतीनं सर्व पक्षीय बैठक घेऊन सविस्तर चर्चा झाल्याशिवाय याच्यावरती निर्णय होणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय, आणि त्या चर्चेमध्ये उपोषणकर्ते सुद्धा उपस्थित असतील। ही बैठक शक्यतो 29 तारखेला होईल असं सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे। नंबर 1। नंबर 2, जे दाखले 9 महिन्यामध्ये दिलेले आहेत कुणबी दाखले, मग त्यामध्ये काही खाडाखोड करून बोगस दाखले सुद्धा दिलेले आहेत, ती बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं ह्या सगळ्या दाखल्यांची पडताळणी करण्याचा शब्द आता बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी या बैठकीमध्ये दिलेला आहे। तिसरा जो महत्वाचा विषय होता की 3 प्रकारचे दाखले लोक काढतायत, एसईबीसीचा, ईडब्ल्यूएसचा आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा। एकच माणूस 3 दाखले काढतोय। जी जाहिरात येईल ज्याच्यामध्ये मोठी संख्या असेल तर तो दाखला तिथं वापरला जातोय। ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं असं आदेश देण्यात आलेले आहेत की इथून पुढं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी देताना त्याला आधार कार्ड लिंक केलं जाईल, म्हणजे दुबार तिबार असं कुठलंही खोटं जात प्रमाणपत्र दिलं जाणार नाही। हा एक चांगला विषय सरकारच्या वतीने घेतला। ओबीसीच्या बाबतीमध्ये महामंडळाला निधी असेल, महाज्योतीला निधी असेल तर त्याचं प्रमाण फार कमी आहे। एससी, एसटी, ओबीसी आणि मराठा समाज, बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी यांना 300 कोटी तुम्ही देताय। आम्ही निदर्शनास बाब आणून दिली की आदिवासी जमातीची संख्या 7% आहे, 12% एससीची संख्या आहे, त्यांना तुम्ही 300 देता। मराठा समाजाला तुम्ही 300 कोटी देता, आणि 54% ज्यांची लोकसंख्या या महाराष्ट्रात आहे त्यांना सुद्धा तुम्ही 300 कोटी देता। तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मग ते या संस्थांना असेल, बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी, किंवा महामंडळ असेल तर या महामंडळाला निधी तुम्ही
लोकसंख्येच्या प्रमाणात दिला पाहिजे, म्हणजे महाज्योतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे. तर सरकारनं आता ती गोष्ट मान्य केलेली आहे. असे अनेक विषय चर्चेला आले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाच्या मुलांना 50 लाखापर्यंत कर्ज दिलं जात आहे आणि त्याचं व्याज सरकार भरतं. परंतु वसंतराव नाईक महामंडळाकडे अर्ज केल्यानंतर 2-2, 3-3 महिने त्या ओबीसीच्या मुलाला कर्ज मिळत नाही. तर आता आम्ही मागणी अशी केलेली आहे की आता महाराष्ट्रातील ओबीसीच्या योजना या मराठा समाजाला लागू केल्या होत्या. आता आमची मागणी अशी आहे की जे मराठा समाजाला दिलंय ते तुम्ही ओबीसीना द्या, म्हणजे ओबीसीला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल. तर दुसरा विषय असा आहे की सगळे सोयरे, आता या मीटिंगमध्ये चर्चेला विषय आला, काही मान्यवर मंडळींनी हा विषय समोर आणला की सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये काही लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि 27 तारखेला त्या बाबतीमध्ये सुनावणी आहे. म्हणजे मराठा समाजाची पण फसवणूक होऊ नये. मराठा समाजाला तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते तुम्ही कॉन्क्रीट द्या. ओबीसी समाजाची फसवणूक होऊ नये, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असे एक व्यवस्थितपणे चर्चा या बैठकीमध्ये झाली. आणि आता सर्वपक्षीय बैठक होईल ना. या सगळ्या आंदोलनाचा काही लोक राजकीय फायदा उचलू पाहतायत. सगळेच येतील त्या बैठकीला, मराठा समाजाच्या नेतृत्वाने सगळे यावं. आम्ही त्यांना विनंती अशी केली की मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा तुम्ही या बैठकीला बोलवा. एकदा सविस्तर चर्चा या 29 तारखेच्या बैठकीमध्ये होईल आणि म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे तो सामाजिक सलोखा बिघडू नये, व्यवस्थितपणे पुढे जाता यावं अशा पद्धतीनं 29 तारखेची बैठक व्हावी आणि सरकारनं ते मान्य केलेलं आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवून यातून आपण पुढे जाऊ. हे सगळं होत असताना मनोज जरांगे म्हणतायत केली की का? आजची जी बैठक आहे ती कुठेतरी मॅनेज होती आणि 23 तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव, जत आउटलेट, जत सांगली रोड जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल. नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे. आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे. येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी. जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम 150 भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत. यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन, दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट, तिसरं पारितोषिक वॅगनार, चौथं पारितोषिक ऑल्टो, 5वं, 6वं आणि 7वं पारितोषिक बुलेट आणि 8वं आणि 9वं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल. म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 78 75 36 11.